Today here we are start the new topic, nothing but means what inflorescence. Okay, आज आपण नवीन टॉपिक बघणार आहे. Here it is the inflorescence. What is the meaning of inflorescence? Inflorescence means what here? A flower may produce single or in a group on a plant. Okay, what? The flowers may produce single or in a group on plant. When flower produce single on a plant, it is called as the solitary flower. है ना, ज्या वेळेस फ्लावर जे असणार आहे ते सिंगल मध्ये प्रोड्यूस होणार आहे ऑन अ प्लांट. व्हेन फ्लावर विच आर प्रोड्यूस इन अ सिंगल ऑन अ प्लांट, दॅट टाइम दिस फ्लावर इट इज नोन ॲज द solitary flower. And what, when a flower produce in a group, that time this group it is called as the inflorescence. What is by inflorescence? When flower प्रोड्यूस ऑन अ प्लांट इन अ ग्रुप. ज्यावेळेस फ्लॉवर ग्रुपमध्ये प्रोड्यूस होणार आहे कशावर, प्लांटवर, त्यावेळेस आपण त्या कन्सेप्टला होणार आहे इन्फ्लोरन्स. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा, व्हॉट हिअर इट इज द फ्लॉवर प्रोड्यूस ऑन अ ग्रुप ऑन अ प्लांट, दॅट टाइम इट इज नोन ॲज द इन्फ्लोरेसन्स. देन व्हॉट, इन्फ्लोरेसन्स फ्लॉवर आर अरेंज in a definite pattern on special reproductive branch. Okay, what, here it is the inflorescence, group of flower आहे. आणि ज्या वेळेस हे जे ग्रुप ऑफ फ्लॉवर आहे, when group of flower are arranged in a definite pattern on special reproductive branch. Okay, like that. Here it is the special reproductive branch, and this branch it is called as the peduncle. ओके, मग तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारलं होतं व्हॉट इज द पेडंकल. पेडंकल मीन्स वॉट, ज्यावेळेस हे जे ग्रुप ऑफ फ्लॉवर आहे, ज्यावेळेस हा जो इन्फ्लोरन्सेस आहे हा एका डेफिनेट पॅटर्नने या स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिसवर का होणार आहे, ॲड होणार आहे. त्यावेळेस त्या स्पेशल रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिसला, त्या स्पेशल ब्रांचला आपण या ठिकाणी होणार आहे पेडंकल. मग व्हॉट इज बाय पेडंकल? व्हेन अँड इन्फ्लोरसन्स फ्लॉवर आर अरेंज in definite pattern on special reproductive branch or axis, this branch it is called as the peduncle. Then what is the proper definition of inflorescence? A natural group or a cluster of flower produced on a special reproductive axis of a plant, it is called as the inflorescence. Okay, या ठिकाणी आता inflorescence ची proper definitions बघितली, तर या ठिकाणी काय असणार, a natural group, nothing but means what, a cluster of flower produced on special reproductive axis or peduncle of a plant, it is called as an inflorescence. A cluster of flower produced on what, peduncle. A cluster of flower, a group of flower produced on a special reproductive axis or peduncle, it is known as the inflorescence. Then what, different plant प्रोड्यूस फ्लॉवर इन डिफरंट पॅटर्न ऑर मोड. ओके, वेगवेगळ्या प्रकारचे जे प्लांट्स असणार आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं काय तयार करणार आहे, इन्फ्लोरेसन्स तयार करणार. ओके, दॅट्स वाय व्हॉट, हिअर इट इज द टू टाइप ऑफ द इन्फ्लोरेसन्स. ओके, दोन टाइप असणार आहे इन्फ्लोरेसन्सचे. पहिला टाइप असणार आहे रेसिमोस इन्फ्लोरेसन्स आणि सेकंड जो टाइप असणार आहे तो असणार आहे सायमोस इन्फ्लोरेसन्स. दॅट्स वाय व्हॉट, हिअर इट इज द रेसिमोस इन्फ्लोरेसन्स अँड हिअर इट इज द व्हॉट, हिअर इट इज द सायमोस इन्फ्लोरेसन्स. मग रेसिमोस इन्फ्लोरेसन्स मीन्स व्हॉट, मग व्हॉट अबाउट द्या. मग बऱ्याच वेळेस तुम्हाला डिफरन्स विचारला जातो किंवा मग MCQ विचारला जाणार किंवा मग डेफिनेशन्स विचारला जाणार. व्हॉट इज द रेसिमोस इन्फ्लोरेसन्स? मग काय असणार बघा, रेसिमोस इन्फ्लोरेसन्स इट इज ऑल्सो नोन ॲज द इनडेफिनाइट इन्फ्लोरेसन्स. व्हॉट इज द रेसिमोस इन्फ्लोरेसन्स? इट इज ऑल्सो नोन ॲज द इनडेफिनाइट इन्फ्लोरेसन्स. मग का आपण याला इनडेफिनाइट इन्फ्लोरेसन्स म्हणणार, त्याच्या मागचं रिझन्स काय असणार आहे, बिकॉज ऑफ व्हॉट, बिकॉज इट्स पेडंकल शो कंटिन्यू ग्रोथ. आता कंटिन्यू ग्रोथ म्हणजे काय, इनडेफिनाइट. बरोबर, आपल्याला डेफिनेट माहिती आहे का की बुवा या ठिकाणी पेडंकलची ग्रोथ 5 फूट वाढणार, पेडंकलची ग्रोथ 2 फूट वाढणार, पेडंकलची ग्रोथ 1 मीटर वाढणार. हे आपल्याला डेफिनेट माहिती आहे का, नाही, हे इनडेफिनाइट आहे. आपल्याला माहित नाही की पेडंकलची ग्रोथ किती होणार आहे. ओके, दॅट्स वाय रेसिमोस इन्फ्लोरेसन्स इट इज नोन ॲज द इनडेफिनाइट इन्फ्लोरेसन्स, बिकॉज इट्स पेडंकल शो कंटिन्यू ग्रोथ फॉर अँड इनडेफिनाइट पिरियड. बरोबर, इनडेफिनाइट पिरियडसाठी याची जी ग्रोथ आहे ते कंटिन्यू होणार आहे. त्यामुळे आपण रेसिमोस इन्फ्लोरेसन्सला आणखी काय नाव देतोय, हिअर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट, इट इज कॉल्ड ॲज द इनडेफिनाइट इन. ओके, दॅट्स वाय व्हॉट, देअर ग्रोथ इज अनलिमिटेड. पेडंकलची ग्रोथ अनलिमिटेड होणार नाही आहे. आपल्याला माहीत नाही की त्याची ग्रोथ केव्हा स्टॉप होणार आहे. बरोबर आहे, तो पिरियड आपल्याला माहीत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्याला म्हणणार आहे रेसिमोस इन्फ्लोरेसन्स किंवा त्याला दुसरं नाव असणार आहे इनडेफिनाइट इन्फ्लोरेसन्स. देन व्हॉट हॅपन, देन दिस इज
पॉसिबल. आता इनडेफिनेट का होता है, का पेडंकलची ग्रोथ कंटिन्यू होता है, का त्याची ग्रोथ त्या ठिकाणी थांबत नाही आहे, किंवा आपल्याला का माहीत नाही की याची ग्रोथ केव्हा स्टॉप होणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट दिस इज पॉसिबल, बिकॉज ऑफ वाय द पेडंकल हॅज अन ॲक्टिव्ह टर्मिनल बड. बरोबर, हे पॉसिबल का आहे, कारण हा जो पेडंकल आहे या पेडंकलवर काय आहे, हे जे ॲक्टिव्ह बड आहे, बरोबर आहे, हे जे टर्मिनल बड आहे हे कसे आहे, ॲक्टिव्ह आहे. आणि ॲक्टिव्ह टर्मिनल बड असल्यामुळे याची जी ग्रोथ आहे ही ग्रोथ कशी होणार आहे, अनलिमिटेड ग्रोथ होणार आहे. बरोबर, त्याची ग्रोथ ही अनलिमिटेड होणार आहे. इनडेफिनाइट पिरियडसाठी त्याची ग्रोथ ही वाढत जाणार आहे. बरोबर आहे. मग का आपण याला इनडेफिनाइट पेडंकल म्हणणार आहे, बिकॉज ऑफ व्हाय दिस इज पॉसिबल, बिकॉज द पेडंकल हॅज अन ॲक्टिव्ह टर्मिनल बड. कारण हा जो पेडंकल आहे, बरोबर आहे, हा जो ॲक्सिस आहे रिप्रोडक्टिव्ह ॲक्सिस, बरोबर आहे, याची या ठिकाणी कशी होणार आहे, ॲक्टिव्ह बड असणार आहे, ॲक्टिव्ह टर्मिनल बड असणार, आणि त्याच्यामुळे त्याची ग्रोथ कशी होणार आहे, अनलिमिटेड होणार आहे. देन व्हॉट, this racemose inflorescence axis never terminates in a flower. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, बरोबर आहे, हा जो टर्मिनल बड आहे, हा जो शेवटचा बड आहे, टर्मिनल म्हणजे काय, एंड, दिस टर्मिनल बड्स नेव्हर गेट्स कन्व्हर्टेड इनटू द फ्लॉवर. तुम्ही या ठिकाणी बघतही असाल, हा जो टर्मिनल बड आहे या टर्मिनल बडचं कधीही फ्लॉवरमध्ये रूपांतर होणार नाही. ओके, दॅट्स वाय द इनफ्लोरेसन्स ॲक्सिस नेव्हर टर्मिनेट इनटू द फ्लॉवर. बरोबर आहे. देन व्हॉट, the flowers arrange in acropetal succession on the peduncle. मग बऱ्याच वेळेस तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जातं की रेसिमस इनफ्लोरेसन्स जो आहे त्या रेसिमस इनफ्लोरेसन्स मध्ये फ्लॉवरची जी अरेंजमेंट आहे, फ्लॉवरचं जे सक्सेशन असणार आहे तो कोणत्या प्रकारचं असणार आहे, acropetal succession. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट द फ्लॉवर्स अरेंज in acropetal succession on the peduncle. What is the meaning of acropetal succession? Acropetal succession means what? The older flower at the base. बरोबर आहे. या ठिकाणी older flower जर बघितले तर older flower कुठे बघा, the older flower at the base किंवा lower down and younger flower at the apex. Okay, that's why what is the acropetal succession? Acropetal succession म्हणजे काय, या ठिकाणी जे ओल्डर फ्लॉवर असणार आहे ते ओल्डर फ्लॉवर बेसला असणार आहे आणि जे यंगर फ्लॉवर असणार ते यंगर फ्लॉवर अपेक्सला असणार आहे. त्यावेळेस त्या सक्सेशनला म्हणणार आहे आपण acropetal succession. Then what, the order of opening of flower in racemose inflorescence is always centripetal. बरोबर आहे. या ठिकाणी जे रेसिमोस इनफ्लोरेसन्स आहे या रेसिमोस इनफ्लोरेसन्स मध्ये जी ऑर्डर ऑफ ओपनिंग आहे फ्लॉवरची ती ऑर्डर ऑफ ओपनिंग असणाऱ्या फ्लॉवरची सेंट्रिपिटल. म्हणजे बघा, जर सक्सेशन विचारलं रेसिमोस इनफ्लोरेसन्स मध्ये तर सक्सेशन कोणत्या प्रकारचं आहे, ॲक्रोपेटल सक्सेशन आहे. आणि ऑर्डर ऑफ ओपनिंग जर विचारली फ्लॉवरची ते ऑर्डर ऑफ ओपनिंग या ठिकाणी काय असणार आहे, सेंट्रिपिटल ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लॉवर. What is the order of opening of flower? The centripetal order of opening of flower. Then what happen in this centripetal order of opening? Centripetal order of opening of flower means what? The flowers which are lower in the inflorescence are older and open earlier. बरोबर आहे ना. या ठिकाणी ऑर्डर ऑफ ओपनिंग काय असणार आहे, सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल ऑर्डर ऑफ ओपनिंग म्हणजे काय, असे फ्लॉवर ते कुठे आहे, इनफ्लोरेसन्स मध्ये लोअरला आहे. द फ्लॉवर विच आर लोअर डाऊन अँड अर्लियर फर्स्ट, म्हणजे असे फ्लॉवर की ते बेसला आहे, ते इनफ्लोरेसन्स मध्ये लोअरला आहे आणि ते लवकर ओपन होणार आहे. बरोबर आहे, ते लवकर ओपन होणार आहे. त्या प्रकारच्या ऑर्डर ऑफ ओपनिंगला म्हणणार आपण सेंट्रिपिटल ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लॉवर. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट द फ्लॉवर विच आर लोअर इन द इनफ्लोरेसन, असे फ्लॉवर की ते इनफ्लोरेसन्स मध्ये कुठे आहे, लोअरला आहे म्हणजे बेसला आहे. अँड ओल्डर अँड मॅच्युअर, मॅच्युअर म्हणजे काय, लवकर त्या ठिकाणी मॅच्युअर होणे. बरोबर आहे. किंवा ओपन व्हॉट, ओपन अर्लियर. बरोबर आहे. लोअर डाऊन असणार आहे आणि लवकर ओपन होणार आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण व्हॉट, सेंट्रिपिटल ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लॉवर. ओके, मग आपण काय बघितलं, जे ओल्डर फ्लॉवर असणार आहे ते बेसला असणार आहे, लोअर असणार आहे आणि ओपन लवकर होणार. त्यानंतर काय असणार आहे, व्हाईल द अदर फ्लॉवर, मग उरलेले जे फ्लॉवर आहे ते कुठे असणार आहे, विच आर द सेंटर और नियरर टू द अपेक्स. बरोबर, असे फ्लॉवर की ते कुठे असणार आहे, सेंटरला असणार आहे किंवा नियर टू द अपेक्स असणार आहे. दोज आर व्हॉट, यंगर अँड मॅच्युअर लॅटर. दॅट इज नोन एज द सेंट्रिपिटल ऑर्डर ऑफ फ्लॉवर ऑफ ओपनिंग. मग लक्षात आलं तुम्हाला, सेंट्रिपिटल फ्लॉवर ऑफ ऑर्डर ऑफ ओपनिंग म्हणजे काय असणार आहे, ओल्डर फ्लॉवर बेसला असणार आहे ते लवकर ओपन होणार आणि जे यंगर फ्लॉवर असणार आहे ते यंगर फ्लॉवर अपेक्सला असणार आणि ते नंतर ओपन होणार आहे.
Then what is the example of racemose inflorescence? Gold mower and caesalpinia. Okay, what is the example? Gold mower and caesalpinia or the caesalpinia. Then second type of inflorescence, it is the cymose inflorescence. काय असणार आहे? Cymose inflorescence. Cymose inflorescence it is also called as the definite inflorescence. बघा आपण रेसिमोस बघितलं होतं. रेसिमोस इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय? इनडेफिनाइट. रेसिमोस म्हणजे काय? इनडेफिनाइट इन्फ्लोरेसन्स. आणि सायमोस इन्फ्लोरेसन्स म्हणजे काय? डेफिनाइट इन्फ्लोरेसन्स. मग याला डेफिनाइट इन्फ्लोरेसन्स का म्हणणार? बिकॉज ऑफ वाय? बिकॉज देअर पेडंकल हॅज लिमिटेड ग्रोथ है ना. या ठिकाणी जो सायमोस इन्फ्लोरेसन्स आहे त्या सायमोस इन्फ्लोरेसन्समध्ये बघा जो पेडंकल आहे त्या पेडंकलची ग्रोथ कशी आहे? लिमिटेड ग्रोथ आहे. बरोबर, आपल्याला माहिती आहे की इतकी ग्रोथ झाली की हा पेडंकल त्या ठिकाणी स्टॉप होऊन जाणार. परंतु रेसिमोसमध्ये तसं आहे का? नाही. रेसिमोस इन्फ्लोरेसन्समध्ये पेडंकलची ग्रोथ कशी आहे? अनलिमिटेड आहे. का त्या ठिकाणी पेडंकलची ग्रोथ अनलिमिटेड आहे? कारण त्याचा जो टर्मिनल बर्ड आहे तो ऍक्टिव्ह आहे. परंतु या सायमोस इन्फ्लोरेसन्समध्ये पेडंकलची ग्रोथ कशी असणार आहे? लिमिटेड ग्रोथ असणार. बिकॉज ऑफ व्हॉट? दिस इज बिकॉज द अपायकल बड ऑफ द पेडंकल इज कन्वर्टेड इनटू द फ्लॉवर. कारण या ठिकाणी बघा जो पेडंकल आहे, या पेडंकलचा जो टर्मिनल बर्ड आहे, या पेडंकलचा जो अपेक्स बर्ड आहे, जो शेवटचा बर्ड आहे, त्या शेवटच्या बर्डचं रूपांतर कशामध्ये होणार? फ्लॉवरमध्ये होणार. आणि एक वेळेस काय या टर्मिनल बर्डचं, या शेवटच्या बर्डचं रूपांतर फ्लॉवरमध्ये झालं की त्याची ग्रोथ होणार नाही. त्याची ग्रोथ काय होणार आहे? स्टॉप होणार नाही. म्हणजे त्याची ग्रोथ कशी असणार आहे? लिमिटेड असणार. ओके, दॅट्स वाय इन सायमोस इन्फ्लोरेसन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द डेफिनाइट इन्फ्लोरेसन्स बिकॉज देअर पेडंकल हॅज लिमिटेड ग्रोथ. आणि त्याची लिमिटेड ग्रोथ का असणार? कारण त्याचा टर्मिनल बर्ड जो आहे त्याचा टर्मिनल बर्डचं रूपांतर कशामध्ये होणार? फ्लॉवर मध्ये होणार आहे. ओके, दॅट्स वाय व्हॉट बिलो दिस अपायकल बर्ड वन ऑर मोर लॅटरल ब्रांचेस मे डेव्हलप ऑन मेन पेडंकल. ओके, आणि त्यानंतर याच्या ज्या मेन ब्रांचेस आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? पेडंकल मध्ये होणार आहे. दिस ब्रांचेस टर्मिनेट इनटू द फ्लॉवर. तर बरोबर आहे ना. यानंतर याच्या ठिकाणी सुद्धा पेडंकलच्या या लॅटरल ब्रांचेस आहे, या लॅटरल ब्रांचेसवर सुद्धा हे जे टर्मिनल बर्ड आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? फ्लॉवरमध्ये होणार आहे. देन व्हॉट? द फ्लॉवर्स आर दस अरेंज इन अ बॅसिपेटल सक्सेशन. बरोबर आहे. जसं आपण रेसिमोस इन्फ्लोरेसन्समध्ये बघितलं होतं कोणत्या प्रकारचं सक्सेशन आहे? ॲक्रोपेटल सक्सेशन. तसंच या ठिकाणी सायमोस इन्फ्लोरेसन्समध्ये कोणत्या प्रकारचं सक्सेशन आहे? बॅसिपेटल सक्सेशन. मग व्हॉट इज बाय बॅसिपेटल सक्सेशन? मीन्स व्हॉट? द फर्स्ट फॉर्म अँड द ओल्डेस्ट फ्लॉवर इन द टर्मिनल पोझिशन. बरोबर आहे. या ठिकाणी जो ओल्डर फ्लॉवर आहे तो टर्मिनलला आहे आणि जो यंगर फ्लॉवर आहे तो या ठिकाणी कुठे आहे? तुमच्या बेस पोझिशनला आहे, लोअर पोझिशनला आहे. बरोबर आहे. लक्षात येते का? म्हणजे जो यंगर फ्लॉवर आहे तो यंगर फ्लॉवर कुठे असणार आहे? तुमच्या बेसला असणार आहे. बरोबर आहे. यंगर फ्लॉवर कुठे असणार? बेसला. आणि जो ओल्डर फ्लॉवर असणार तो असणार आहे अपेक्सला. म्हणजे रेसिमोसच्या उलट. म्हणजे काय आहे? रेसिमोसच्या उलट. या ठिकाणी काय आहे? ओल्डर फ्लॉवर या ठिकाणी असणार आहे अपेक्सला आणि यंगर फ्लॉवर कुठे असणार आहे? बेसला. ओके, दॅट्स वाय व्हॉट रेसिमोस इन्फ्लोरेसन्समध्ये आपण बघितलं होतं की ओल्डर फ्लॉवर बेसला होता आणि यंगर फ्लॉवर अपेक्सला होता. परंतु सायमोसमध्ये उलट आहे. सायमोसमध्ये बॅसिपेटल सक्सेशन आहे. यामध्ये काय आहे? ओल्डर फ्लॉवर अपेक्सला आहे आणि यंगर फ्लॉवर बेसला असणार म्हणजे लोअर डाऊन असणार आहे. देन व्हॉट? हिअर इट इज द सेंट्रल फ्लॉवर. व्हॉट टाइप ऑफ द ऑर्डर ऑफ ओपनिंग? या ठिकाणी जे ऑर्डर ऑफ ओपनिंग असणार आहे ते ऑर्डर ऑफ ओपनिंग असणार आहे सेंट्रीफ्युगल. या ठिकाणी ऑर्डर ऑफ ओपनिंग का असणार आहे? ऑर्डर ऑफ ओपनिंग इट इज द सेंट्रीफ्युगल. व्हाईल द फ्लॉवर प्रोड्यूस nothing but means what? Younger flower are lower down in position on the peduncle. Then what? Here it is the centrifugal order of opening. मग what is mean by centrifugal order of opening? Means what? बघा मग प्रॉपर लक्ष द्या. द सेंट्रल फ्लॉवर इन द ओल्डेस्ट अँड ओपन फर्स्ट. ओके, सेंट्रिफ्युगल म्हणजे काय? जो टर्मिनल फ्लॉवर असणार आहे. बरोबर आहे ना. जो अपेक्सला असणारा फ्लॉवर आहे तो काय आहे? ओल्ड फ्लॉवर आहे. तो काय आहे? ओल्ड फ्लॉवर. तो पहिल्यांदा ओपन होणार. बरोबर आहे. अपेक्सला असणारा फ्लॉवर जो आहे, टर्मिनल एंडला असणारा जो फ्लॉवर आहे तो ओल्ड फ्लॉवर आहे. तो पहिल्यांदा ओपन होणार. फर्स्ट ओपन. व्हाईल द पेरिफेरल फ्लॉवर आर यंगर अँड ओपन लॅटर. आणि नंतर जो बेसला असणार आहे, बेसला असणारा फ्लॉवर यंगर आहे आणि तो नंतर ओपन होणार. बरोबर आहे. बेसला असणारा फ्लॉवर काय आहे? यंगर आहे. पेरिफेरलला असणारा फ्लॉवर काय? यंगर आहे आणि तो नंतर ओपन होणार आहे.
त्यावेळेस त्याला म्हणणार आपण सेंट्रीफ्युगल ऑर्डर ऑफ ओपनिंग. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण सेंट्रीफ्युगल ऑर्डर ऑफ ओपनिंग. सेंट्रीफ्युगल ऑर्डर ऑफ ओपनिंग म्हणजे काय, ओल्डर फ्लॉवर जो असणार आहे तो ओल्डर फ्लॉवर या ठिकाणी कुठे असणार आहे, अपेक्सला, तो पहिले ओपन होणार आणि जो यंगर फ्लॉवर आहे तो पेरिफेरलला असणार किंवा बेसला असणार आहे आणि तो नंतर ओपन होणार आहे. त्यावेळेस त्याला म्हणणार आपण सेंट्रीफ्युगल ऑर्डर ऑफ ओपनिंग. आणि एक्झाम्पलमध्ये असणार आहे जास्मिन अँड क्लेरोडेंड्रॉन. एक्झाम्पलमध्ये काय असणार आहे, ओके, व्हॉट इज द एक्झाम्पल, जास्मिन अँड क्लेरोडेंड्रॉन. ओके, थँक्यू.